श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या वेळेस आपण देवपूजा करतो तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा अखंड वास राहायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय काय गोष्टी करायला पाहिजे त्याच्याबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे माझा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे. खूप महत्त्वाचा आहे, मुद्द्याचा आहे आणि तुम्हाला उपयोगात येणारा असाच हा व्हिडिओ आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण प्रत्येक स्त्री ही देवपूजा करत असते तर देवपूजा करताना तिने काय करायचं आहे, त्यावेळेस आपण देवपूजा करतो तर त्यावेळेस नक्कीच देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक हळदीचं आणि एक कुंकवाचं स्वस्तिक काढायलाच पाहिजे. का काढायला पाहिजे तर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी मातेचा वास असतो असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे हळदीचं एक स्वस्तिक आणि कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचे, त्यांची रोज पूजा करायची. अशा प्रकारे स्वस्तिक काढण्यात काय हरकत आहे. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे दर शनिवार आला म्हणजे दर शनिवारी तुम्हाला जे मोहरीचं तेल असतं त्या मोहरीच्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. का लावायचा तर त्या दिवा लावल्याने आपल्या घरात आलेल्या संकटांचं निवारण होतं, दुःख कष्ट नाहीसे होतात, दारिद्र्य समाप्त होते हळूहळू आणि आपल्याला आपल्या धंद्यामध्ये, आपल्या प्रगतीमध्ये, आपल्या पैशामध्ये बरकत यायला सुरुवात होते असं म्हणण्यात आलेलं आहे. शिवमहापुराण कथेमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अजून एक सांगणार आहे. बघा, संपूर्ण देवघरातली माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. जी गजलक्ष्मी आपण आपल्या घरामध्ये आणतो, भरपूर स्त्रिया आणत असतात, त्यांना भरपूर स्त्रियांना आवड असते. तर गजलक्ष्मी कशी आणावी बरं, तर आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण गजलक्ष्मी आणतो तर गजलक्ष्मीची जी ही सोंड असते ती उंच पाहिजे आणि गजलक्ष्मीचे जे दोन पाय आहे म्हणजे दोन गजलक्ष्मी आणतो आपण तर दोघं पाय हे उजवे साईड म्हणजे उजव्या साईडलाच त्यांचा पहिला पाय पाहिजे अशी गजलक्ष्मी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे. तिची रोज पूजा करायची आहे. तर गजलक्ष्मी हे मातेचं वाहन आहे, लक्ष्मी मातेचं, आणि हे समृद्धीचं, सुखचं, वैभवचं प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला अशा प्रकारे गजलक्ष्मी आणायची आहे. आणि दुसरं म्हणजे जे आपली कामधेनू गाय असते तर कामधेनू गाय कशी आणायची आहे. कामधेनू गाय पण तुम्हाला तशीच आणायची आहे. जे गायीचं वासरू दूध पितं आहे आईचं, ती अशी गाय आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि ती आपल्या देवांच्या उजव्या साईडला ठेवाय म्हणजे देवांच्या आपल्या डाव्या साईडला तुम्हाला ठेवायची आहे. आणि म्हणजे माझ्या उजव्या साईडला येणार आणि देवांच्या डाव्या साईडला अशा प्रकारे आपल्याला गाय ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये. आणि आपली जी लक्ष्मी असते बघा, तर लक्ष्मी माता असते तिला अशा प्रकारे कमलगठ्ठ्याची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे. या कमलगठ्ठ्याची माळवर तुम्हाला श्री कमले कमलाय प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. आणि जी आपली अन्नपूर्णा असते, अन्नपूर्णा माता तुम्हाला तांदळामध्ये ठेवायची आहे. तांदळामध्ये का ठेवावी तर अन्नपूर्णा माता ही धनाची देवता आहे. ती आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत देते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदवते. त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेला आपल्या तांदळामध्ये ठेवायचे आहे. आणि हे जे तांदूळ असतात दर 8 दिवसांनी तुम्हाला चेंज करायचे आहे. तुम्ही तुमच्या अन्नामध्ये सुद्धा टाकू शकता म्हणजे तुमच्या धान्यामध्ये टाकू शकतात किंवा तुम्ही चिमणे पाखरांना सुद्धा हे तांदूळ टाकू शकतात. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला अशा तांदळामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा माता ठेवायची आहे. आणि जे हे कासव तुम्हाला दिसत आहे तर हे कासव आहे. हे कासव याच्या खाली आकडे आहेत, 1 2 3 असे नंबर आहेत, तुम्हाला दाखवते बघा. तर याच्या खाली आकडे आहेत. तर त्यामुळे हे कासव पाण्यामध्ये ठेवत नाही, याला तांदळामध्ये ठेवावं लागतात. बघा, अशा प्रकारे मी अगोदर पाण्यामध्ये ठेवलं होतं पण मला माहीत पडलं की पाण्यात ठेवत नाही, त्यामुळे मी अशा प्रकारे याला आता तांदळामध्ये ठेवलेलं आहे. कारण की हे सुद्धा सुख समृद्धीचं आणि विष्णूचं भगवानांचं प्रतीक आहे. त्यामुळे आपल्याला याला तांदळामध्ये ठेवायचं आहे, पाण्यामध्ये ठेवू नका. आणि जी घंटी आहे आपल्या देवघरातली तुम्हाला आता इकडच्या साईडला म्हणजे उत्तर दिशेच्या साईडलाच तुम्हाला देवघंटी ठेवायची आहे. उत्तर दिशा म्हणजे जी उत्तर दिशा आहे त्याच साईडला तुम्हाला पाणी सुद्धा ठेवायचं आहे, देवाला प्रसाद सुद्धा ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण मांडणी करायची आहे. आणि बघा, गणपती बाप्पा आपलं जे गणपती बाप्पा आहे ते तुम्हाला देवांच्या डाव्या साईडला ठेवायचे आहे. शंख आहे, शंख ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवणार तर शंखामध्ये कधीही तो शंख रिकामा ठेवू नका. त्याच्यामध्ये पाणी आणि अक्षदा नका टाकू, पाणी टाकायचं, हळदी टाकायची आणि हळदीचं त्याला कुंकू लावायचं आहे किंवा चंदनाचा कुंकू सुद्धा तुम्ही लावू शकतात. आणि एक नारळ ठेवायचा आहे. कळश आहे, तो मी कळश माझ्या देवघरामध्ये ठेवलेला आहे. तर देवघरामध्ये कळश ठेवताना माझ्या देवघरामध्ये बघा अशा प्रकारे कळसाला एक छोटासा असा कोंब आलेला आहे, सुंदर
असं रोप तयार झालेलं आहे. कळस सुद्धा ठेवताना तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी कळसाची स्थापना करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षदा 1 रुपया हळदी कुंकू टाकायचा आहे आणि कळसाला नमस्कार करून त्यांना टिळा लावून म्हणायचं आहे, माझ्या घरामध्ये सदैव मंगल कार्य होऊ दे, सुख शांती नांदू दे, सदैव धनधान्य बरकत राहू दे, अखंड वास राहू दे, अशा प्रकारे आणि धनधान्याला बरोबरी येऊ दे असं म्हणायचं आहे. आणि असा मंगल कलश सुद्धा तुम्हाला स्थापित करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देवपूजा करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. इतरांना सुद्धा पाठवा. खूप अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवमहापुराण कथेमध्ये सुद्धा सांगितलं आहे. स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला देवीजवळ अशा प्रकारे तुम्हाला दिवा लावायचा आहे. तुपाचा त्या दिवा मी तुपाचा लावलेला आहे. लांबच वात ठेवायची आहे. लांब वात देवीकडे करायची आहे. अशाच प्रकारे तुम्हाला तुपाचा दिवा सुद्धा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.